श्री सरस्वती नमः। बाबा शांत बस. सर्व
जय जय राम कृष्ण हरे जय ये सतगुरु राया
मला इच्छा तव गुणगाय गुरुदाय इच्छा तव गुणगाय जनार्दन सद्गुरुदेव सद्गुरुनाथांच्या पवित्र करकमलाने प्रतिष्ठित असलेल्या रुक्मिणी पांडुरंगाच्या विग्रहासमोर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वर्धापन महोत्सवात त्यांना पुन्हा एकदा आपण सर्वांनी आवर्जून या पामराला रुक्मिणी पांडुरंगाच्या सेवेची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आजची या महोत्सवाची कीर्तन सेवा पंढरीनाथ परमात्म्याच्या चरणी आणि तुम्हा सर्व संतमाय बापांच्या चरणी यथाशक्ती यथामती दिलेल्या वेळा समर्पित करण्याचा प्रयत्न अनित्याचा भ्रम गेला शुद्ध नित्य नेम केला अनित्याचा भ्रम गेला शुद्ध नित्य नेम केला नित्य अनित्याचा भ्रम गेला शुद्ध नित्य नित्या नित्य विचार नित्या नित्य विचार
विटाळ अनित्याचा भ्रम गेला शुद्ध नित्य नेम गेला राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज प्रस्तुत अभंगात मोक्षापर्यंत जाण्याची वाट सांगतात. रामदास ज्ञान झाले ज्ञान झाले जेणे स्वधर्मा रक्षिले जेणे स्वधर्मा रक्षिले जेणे स्वधर्मा रक्षिले अनित्याचा भ्रम गेला शुद्ध नित्य नेम गेला शुद्ध नित्य नेम गेला शुद्ध गोपाल कृष्ण भगवान की जय. अनित्याचा भ्रम गेला शुद्ध नित्य नेम केला नित्यानित्य हा विचार केला स्वधर्म आचार देह बुद्धी अनरगळ बोधे विटला विटाळ रामदासी ज्ञान झाले जेणे स्वधर्मा रक्षिले अनित्याचा भ्रम केला शुद्ध नित्य नेम केला. प्रभु रामचंद्र भगवान की जय. खरं म्हणजे एकाच ठिकाणी वारंवार जाऊ नये. बोलवलं तर जावं सुद्धा, परंतु एकाच ठिकाणी जर वारंवार जर गेलं तर काय होतं माहितीये का? एक संस्कृत सुभाषितकार असं लिहितो, अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवति. सारखं सारखं जाऊ. त्याच्यासाठी तो दृष्टांत देतो. मलये भिल्ल पुरंद्री चंदन तरु काष्ठविंदनं कुरुते. मलय नावाचा कुठला एक पर्वत आपल्या भारतवर्षामध्ये असा आहे किंवा होता असं म्हणतात की त्या पर्वतावर सगळी जंगल चंदनाची. जंगल इथं एक चंदनाचं बेट पाहायला मिळणार, ती चंदनाची बेट असते. तिथे जी राहणारी जी कोणी जमात, त्याला पुरंदर असं म्हणतात, भिल्ल असं म्हणतात, ती काय करते? तिला ते LPG ची योजना मिळायची. ती काय करते? तिचं रोजचं जे पक्वान्न भाजायचंय, स्वयंपाक करायचंय, त्यासाठी ती काय करते? तर जुन्या काळामध्ये काही गॅस नव्हते, चुली होत्या. त्या चुलीसाठी काय लागायचं? लाकडं, सरपण लागायचं. ती सरपण कशाचं करीत असेल? ते चंदन. आता आपण चंदन कशासाठी वापरतो? देवाला लावायला. आपल्याला लावायला नाही. आपल्याला जे लावतो आपण ते चंदन नाही, ते गोपी चंदन सुद्धा नाही. ते काय याचा शोध मलाही अजून लागला नाही. गोपाल कृष्ण भगवान. आपण कपाळी जे लावतो ते खरोखर नेमकं काय, त्याच्यात नेमका कशाचा भुक्का घातलाय हे विकणाऱ्याला माहिती. आणि बरीच जण त्याच्यामुळे लावायचं त्यांनी सोडून दिलं. सर उतरत कपाळी कुंकू लावलं तर उतरत, अष्टगंध लावा उतरतो, गोपी चंदन लावा. चंदनाचा वापर कशासाठी? सुगंधित देवाला गंध लावण्यासाठी. ही काय करते? ही ती लाकडं चुलीत इंधनम कुरुते. मग तिकडे इंधन असलेल्या राज्यात कितीही युद्ध हो, हिला काही त्याची फिकीर नाही. हिची काही गॅसची गाडी बंद होणार नाही, तिनं जायची लाकडं थोडं असं होतं. पण माझं इथं त्या बाबतीत तसं झालेलं नाही. मी खूप भाग्यवान आहे.
महाराजांचा फोन आल्यानंतर आज निघता सहज माझी डायरी काढून पाहिली. मी 2016 पासून इथे आहे. आणि आता काय चालू आहे साल 2026. 10 वर्ष झाली मला पांडुरंगाने त्याच्या पायाजवळ 10 वर्षापासून सारखं बोलवतात महाराज. फोन केलं की मी त्यांना नाही म्हणत नाही आणि ते मला न विसरता बोलवतात. अर्थात त्यांना कुणीतरी प्रेरणा करणारे आणखी कुणीतरी महाराज असावे, परंतु ते बोलवतात आणि मी सुद्धा न चुकता येईल. हे जे सातत्य आहे ना, याला परमार्थामध्ये नित्य नेम असं म्हणतात. एखाद्या गोष्टीमध्ये काय मिळणं? सातत्य मिळणं, आहे की नाही? एखाद्या गोष्टीमधलं आपलं सातत्य वाढत गेलं की त्या गोष्टीमध्ये आपोआप परफेक्शन येत जातं महाराज, येत जातं. त्याच्यासाठी इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आता हा दादा तबल्याला बसलाय. मला सुरुवातीला वाटलं म्हणलं काय होईल काय माहिती आता, कारण आपल्या संकेत महाराजांचं नाव पत्रिक येते, त्यांचा शिष्य आहे, त्यांचे शिष्य आहेत ना, आहे की नाही? त्यांचं आडनाव शार्दूल आहे. शार्दूल कशाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला महाराज? शार्दूल हा शब्द संस्कृत आहे. आता हल्ली अलीकडे असे शब्द असे नाव कोणी ठेवत नाही. त्यांचं आडनाव शार्दूल, नुसतं नाव नाही तर सगळं कुळ शार्दूलाचं आहे. शार्दूल म्हणजे सिंह, आणि सिंहाच्या तालमीत कोण तयार होतं माहिती की तुम्हाला? सिंहाच्या बछड्याला काय म्हणतात? वाघाचं बछडं असतं. आमचे वडील म्हणतात कीर्तनामध्ये, वाघाचं काय? बछड, आणि सिंहाचा असतो तो छावा. मला सुरुवातीलाच मी श्लोक सुरू केल्याबरोबरच जाणवलं, म्हणलं नाही काही फिकीर करायचं कारण नाही. उत्तरांत होईपर्यंत आपल्याला आपलं बेसमेंट पक्के आहे, इकडे तर पाहायचंच काम नाही. मी जालन्याला येण्यामागचे माझे 2 स्वार्थ आहेत. एक स्वार्थ असा असतो की आमच्या मंगेश महाराजांची माझी भेट व्हावी, दृष्ट होईल. कारण आमच्या अशा भेटी होतात, पण कधी कधी फोनवर होतात, कधी कधी ऑनलाईन होतात. अशा ऑफलाईन भेटी खूप कमी होतात, पहिला स्वार्थ. आणि दुसरा स्वार्थ असतो आमच्या धनंजय महाराजांची पेटी ऐकायला, बस. बाकी तिसरा स्वार्थच नाही, त्याचा काही विचारच नाही तिसऱ्या स्वार्थाचा. मग त्याच्यासाठी तिकडे आपलं एखादा महत्वाचं काम राहिलं तर हरकत नाही, काही नाही. परंतु हे जिव्हाळ्याच्या गोष्टी, कारण आपण तोंडातून एखादी स्वरावट काढावी आणि त्याच्या मागचं पुढचं सगळं वाजवतात. त्याच्यामुळे आम्हाला नवशिकेला सोपं जातो गायला. असे साथीदार असले म्हणजे कीर्तनाला दगमगायचं कारण. मी काय सांगत होतो आपल्याला, एखाद्या गोष्टीमध्ये आता हे महाराज जेव्हा नवीन शिकले असतील तबला, त्यावेळी ते असं नसतील वाजवत, पण नंतर हळूहळू सराव. त्याला शास्त्रीय संगीतामध्ये एक नाव आहे रियाज. काय नाव आहे? रियाज. रियाज म्हणजे प्रॅक्टिस, बरं का? मी जो आपल्याला दाखला दिला इंग्रजीचा तो थोडासा अर्धवट आहे. रियाज म्हणजे काय? प्रॅक्टिस. पण परमार्थातला नित्य नियम नुसतं रियाज नाहीये. अंडरलाईन, परमार्थातला जो नित्य नियम आहे तो नुसतं रियाज नाही, तर 2 गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे. एक असतो रियाज आणि एक असतो नमाज. बरं का? हे उर्दू शब्द आहे. आपण फार भाग्यवान आहोत, आपल्यावरती काही नाही. परकीय राजवटीचं सावट होतं बरेचसे वर्ष. त्यातले त्या जालना जिल्हा आणखी भाग्यवान, कारण इथे निजाम होता. त्यामुळे अजूनही आपल्या बोली भाषेमध्ये बरेचसे ठहराव उर्दूचे. अन्य प्रांतातले लोक आपल्याला नाव ठेवतात हे मराठवाड्यातले असे कसे बोलतात, परंतु आपल्या भाषेवरती सगळ्यात जास्त प्रभाव कशाचा आहे? उर्दूचा आहे, त्या निजामी भाषेचा आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. तर ह्या राजवटीमध्ये जो कुठला त्यांचा धर्मपंथ पाळला जातो त्याच्यामध्ये 2 गोष्टीला फार महत्त्व. कशा? शास्त्रीय संगीतामध्ये बघा तुम्ही, सगळी मोठमोठी नावं त्यांचीच आहेत. बडे गुलाम अली खापासून ते खां साहेब, पु ल देशपांडे तर वसंतरावांना सुद्धा वसंत खां देशपांडे असं म्हणायचं. रियाज, त्याचं कारण रियाज. आपल्याकडे पंडित म्हणतात, त्यांच्याकडे खां म्हणतात. खां शास्त्रीय संगीत का? रियाज. आणि नुसतं रियाज नाही तर रियाजाच्या सोबत त्याला अधिष्ठान असतं नमाज. आमचे मुस्लिम बांधव काय करतात तुम्हाला माहिती आहे का? ते 5 वेळा नमाज पढतात. त्यांच्यामध्ये प्रकार आहेत, हाजी, काझी आणि नमाजी.
हाजीमध्ये हजला जाऊन जो येतो त्याचं नाव हाजी. हजला तो एकदा जाऊन आला, त्यांची तीर्थयात्रा करून आला की तो कोण होतो? हाजी. त्यांचे धार्मिक प्रश्न जो सोडवतो, मुलांना जो धर्म शिक्षण देतो, तो असतो काझी. जो कुराण शरीफ शिकवतो त्या लेकरांना, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात काझी. आणि एक पुन्हा त्यांच्यामध्ये स्वतंत्र वर्ग आहे, जो असा आपल्या देवळामध्ये कसा पूजा करतो पुजारी, तसं त्यांच्यामध्ये मशीद सांभाळणारा एक स्वतंत्र वर्ग आहे, त्याला म्हणतात नमाजी. नमाजाचं काय काम आहे? त्याचं काहीच काम नाही. त्याचं एवढंच काम की त्यांचा मुहूर्त झाला, त्यांचा ब्राह्म मुहूर्त झाला की तो बरोबर माईकचं बटन ऑन करतो. त्याला अलाराम लागत नाही, त्याला लाईट गेलेली असली तरी इन्व्हर्टर लागत नाही, त्याला लोड शेडिंग लागत नाही. सगळ्या गल्लीतली, गावातली, शहरातली लाईट जाऊ द्या, तुम्हाला त्याचा आवाज बरोबर आहे. बरोबर सकाळी 5:15 एकदा नाही, 5 दिवसातून 5 वेळा ते त्यांच्या खुदाची इबादत करतात. त्याला ते नमाज म्हणतात. हा नमाज काय आहे? हा नमाज म्हणजे तुमच्या आमच्या परमार्थातला नित्य नियम आहे. पण नुसता नमाजही नाही आणि नुसतं रियाजही नाही, दोन्हीचं बेमालूम असं जे कॉम्बिनेशन आहे ना, त्याला म्हणतात नित्य नेम. आणि हा जो नित्य नेम आहे तो सुरुवातीला जर सातत्यानं जर टिकला तर त्याला म्हणायचं उपासना. आणि ती उपासना जर वाढत 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 गेली तर तिचं रूपांतर होतं तपश्चर्येत, तपात. एखादी उपासना सद्गुरूंनी आपल्याला द्यावी किंवा सद्गुरू आपल्याला मिळावेत म्हणून आपण सुरू करावी. काही का सुरुवातीला साधन मिळण्यासाठी पण साधन करावं लागतं ना काहीतरी. आपोआप साधन कसं मिळेल? काही पात्रता अंगी यावी लागते. त्यासाठी काय करावं लागतं? त्यासाठी काय करावं लागतं तेच समर्थांनी प्रस्तुत पूर्वोक्त पद्यातून सांगितलं. आणि त्याचा भ्रम गेला, शुद्ध नित्य नेम केला. साधकाच्या आयुष्यात काही महत्वाचे टप्पे आहेत, ते टप्पे त्याला हळूहळू हळूहळू पार करावे लागतात. दुर्लभंत्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः. जगद्गुरु आद्य शंकराचार्य त्यांच्या विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथात असं सांगतात की या 3 गोष्टी दुर्लभ आहेत. मनुष्यत्वम, माणसाचा देह मिळणं, 2 हात 2 पाय 2 कान 2 डोळे मिळणं. काही जणांना मनुष्य देह मिळून हे सगळं अप टू डेट मिळत नाही, परंतु हे सगळं अप टू डेट मिळणं दुर्लभ आहे. दुर्लभ आहे. तो मिळाल्यानंतर तो कुठल्या कामाला लावायचा हे कळणं, मुमुक्षुत्व, ते त्याहून दुर्लभ आहे. आणि ते मुमुक्षुत्व कळाल्यानंतर ज्यांच्या संश्रयाला जाणं गरजेचं असतं, ज्यांच्या आश्रयाला जाणं गरजेचं असतं, तो महापुरुष संश्रय त्याहून दुर्लभ आहे. त्याहून दुर्लभ आहे. पण तिथपर्यंत माणसाला पोचता येतं. त्यासाठी काही करते साधन मिळवण्यासाठी काही साधना करावी लागते. त्यासाठी वेदांतानं साधन चतुष्टय सांगितलं. सद्गुरू मिळावे, आपल्याला कुणीतरी अनुग्रहित करावं, आपल्याला कुणीतरी कृपा करावी असं ज्याला कुणाला वाटेल, ज्या मनुष्य जीवाला, त्यानं सुरुवातीला काय करावं लागतं? सुरुवातीला या साधन चतुष्टयाचा आश्रय घ्यावा लागतो. जोपर्यंत तो साधन चतुष्टय संपन्न जीव बनत नाही तोपर्यंत गुरुकृपा त्याच्यावर होत नाही. गुरु मंत्र मिळेल पण गुरुकृपा होत नाही. गुरुकृपा व्हावी, सद्गुरूंनी आपल्याला त्यांच्या सारखं बनवावं, तद्रूप बनवावं असं ज्याला कुणाला वाटत असेल त्याला काय करावं लागतं? त्याला हे सगळं करावं लागतं. आणि समर्थांनी या अभंगातून करायचं नाही सांगितलं, त्यांनी स्वानुभव सांगितला आहे. अनित्याचा भ्रम गेला, शुद्ध नित्य गेला. अनित्याचा भ्रम गेला, नित्या नित्य हा विचार गेला, स्वधर्म आचार गेला,
धर्म आचार अविद्याचा केला शुद्ध नित्य केला शुद्ध नित्य केला आपली गडबड काय होते? आपली गडबड सुरुवातीला होते तशी समर्थांची पण झाली होती ना. समर्थ काय एकदम समर्थ नाही बनले. रामदास स्वामींची काय गडबड झाली नसेल का त्यांच्या आयुष्यात, परंतु ते सावध होते. तुमच्या आमच्या आयुष्यात जे धोक्याचे वळण होते ते त्यांच्याही आयुष्यात होते, नाही असं नाही. पण ते सावध झाले, आपण बेसावध राहिलो. आजही आपण सावध आहोत का? नाही, आपण बेसावध आहोत. समर्थ सावध झाले आणि समर्थांनी तुमच्या आमच्या मर्मावरती बोट ठेवले. ते म्हणाले, मला ज्ञान कसं झालं? आहे की नाही? आपण दुःखी का आहोत? वेदांत काय सांगतो? आपण दुःखी आहोत. कशामुळे दुःखी आहोत? त्याचं कारण काय? आपण अज्ञानी आहोत म्हणून दुःखी आहोत. मुळात आपलं स्वरूप आनंद स्वरूप आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, हे आपलं स्वरूप आहे. परंतु मल विक्षेप आवरण हे एकावर एक कुठं चढत गेले की माणूस दिवसेंदिवस काय बनत चालतो? अज्ञानी बनत चालतो. आणि अज्ञानामध्ये नको त्या गोष्टींमध्ये सुख मानले आणि नको त्या गोष्टीमध्ये दुःख मानून पश्चाताप करणे हे त्याचं होत. मग मनुष्य जीवाचं मुख्य ध्येय धोरण काय? म्हणजे ज्ञानी व्हावं, ज्ञान मिळवावं. आणि ज्ञानातून काय मिळतो? म्हणाले, ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति. ज्ञान एकदा का झालं की ज्ञानातून मोक्षही मिळवता येतो, ज्ञानातून जीवन मुक्तीही मिळवता येते, विदेह मुक्तीही मिळवता येते आणि मनुष्य जीवनाचं सार्थक होतं. मनुष्य देहाचे विज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. या मनुष्य जीवामध्ये काय करता येतं? याचं जर खरं ज्ञान मिळालं माणसाला, हे जे मॉडेल आहे याचं जर खरं ज्ञान आपल्याला करून घेता आलं तर कुठली पदवी घेता येते? अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, याच्यापेक्षा एमफिल, याच्यापेक्षा मोठी पदवी आहे कुठली? सच्चिदानंद पदवी घेणे. जी पदवी घेतल्यानंतर पुन्हा कुठलीही पदवी घेण्याचं कारण उरत नाही. एवढा अधिकार नारायणी. भगवंतानं आपल्याला जन्माला घातल्याबरोबर हा अधिकार दिलाय. पण झाली काय गंमत? आपल्याला अज्ञानानं घेरलंय. आपण कीर्तनात बसलेलो असतो तोपर्यंत आपल्याला सगळं कळतं. वा, तुम्ही सांगताना सगळं कळतं आम्हाला. पण कीर्तन एकदा का संपलं, आरती एकदा का झाली, सतरंजी एकदा का उचल की आमच्या अंगात पुन्हा संसार घुसतो. कीर्तन चालू असेपर्यंत असं वाटतं की बॉस सांगतात ना अगदी तसं वागावं. हीच गंमत आहे. याच गोष्टीला वेदांतानं अविद्या म्हणते. एक आहे विद्या माया आणि एक काय आहे अविद्या. याला काय म्हटलंय? अविद्या. आणि ह्या अविद्येमुळे आपल्याला नित्य काय आणि अनित्य काय याचा फरक कळत नाही. म्हणून साधन चतुष्टयात पहिली पायरी आहे नित्यानित्य विवेक. विवेक कळावा. काय नित्य आहे, काय अनित्य आहे, काय नष्ट होणार आहे आणि काय शाश्वत आहे, काय खरं आहे आणि काय खोटं आहे, काय नश्वर आहे आणि काय चिरंतन आहे. याचा फरक जोपर्यंत आपल्या बुद्धीला कळत नाही महाराज, तोपर्यंत आपण वैराग्यापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. समर्थांनी दासबोधात स्पष्ट लिहिलंय की संसारिकाला त्याग घडणं शक्य नाही. आपण दासबोध वाचत असाल, दासबोधाचे समास आपण जेव्हा वाचतो तेव्हा समर्थांचा असा निर्वाळा आहे की संसारिकाला काय घडू शकत नाही? त्याग घडू शकत नाही. त्याग जर घडवायचा असेल तर काय करावं लागतं? वेदांत वाक्येषु सदा रमन्तो भिक्षान्न मात्रेण चतुष्टिमन्तः
कंठावपि श्रीमपि कुत्सयन्तः कौपीनवन्तं खलु भाग्यवन्तः गोपाल कृष्ण भगवान की जय. मग समर्थांसारखी लंगोटी लावावी लागते, समर्थांसारखा भोपळा हातात घ्यावा लागतो आणि सगळं घरदार पाणी सोडावं लागतं, मग होतं त्या संसारिक. नाही तर समर्थांनी केलं असतं ना. त्यांच्या काळात काय पोरी भेटत नव्हत्या का आजच्या सारखे? आलं होतं, सगळं जुळलेलं होतं, लोक जमा झालेले होते, मंगलवाद्य वाजत होती, लोकांच्या हातात अक्षरा होत्या. राणूबाई डोळ्यामध्ये पंचप्राण आणून पाहत होते, त्याच्या डोक्यावर अक्षर कधी पडते या नारायणाचे. पाहत होत्या की नव्हत्या? पाहत होत्या. नारायणाने शब्द दिला होता, अरे नारायणा किती आज पडेस, निदान तुझ्या डोक्यावर 4 अक्षरा पडेल तरी स्थिर राहायची की नाही? म्हणाला हो होय, तोपर्यंत नक्कीच स्थिर राहील. आजपण होता खूप नारायण. ह्या जांभेजवळ आसनगावला घडलेला प्रकार, बोहल्यावरती हा नारायण उभा आहे आणि विप्रांचे वेदमंत्र चालू आहेत. तदेव लग्नम सुतेन तदेव तालाबल चंद्रबल तदेव. डोक्यावर अक्षरा पडतायत लेकराची. विद्या बलं दैव बल तदेव. आपल्याला कशाची काही असते हे चालू झाल्यावर बफे बफेलो सारखं बफे करायला घुसायचं. समर्थ त्या ठिकाणी सावध झाले. तुम्हाला माहितीये का हा अक्षर का फेकतात लोक? त्याचं कारण काय? आता हे महाराज लग्न वगैरे लावतात, यांना माहिती असेल, तुम्हाला माहित नसेल, तुम्हाला मी सांगतो. लोक ते तांदूळ का फेकतात? आपल्या हिंदू धर्मामध्ये ते फेकण्याची पद्धत आहे. तांदूळ आहे की नाही, अक्षरा आहे की नाही, रंगबिंग ते का फेकतात? लोक सांगत असतात आपल्याला काय, ह्या अण्णा शपथ सांगतो तुम्हाला, आम्ही बेसावध होतो, तुम्ही तरी सावधान रे, सावधान म्हटलं. आपण सावध होतो, सगळ्यात बेसावधपणाची वेळ. आपण सावध होतो नाही? सावध होतो. अण्णाची शपथ लोक घेऊन सांगतात सावधान, तरी सुद्धा आपण सावध हो नाही. आपण बघा रस्त्यावर गाडी चालवायला नाही का, एखादा धोक्याजवळ नसलं की पहिले शब्द दिले असं सावधान. द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली बदती. द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली बदती. ते एक रामदास किले त्या असो सदा प्रणती. राम राम हरे हरे राम 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 समर्थ म्हणाले, मी सुद्धा तुमच्यासारखाच अनित्यामध्ये गुंतलेलो होतो, पण माझ्या ज्येष्ठ बंधूंनी मला जी उपासना दिली त्या उपासनेमुळे मी सावध झालो. अनित्याचा भ्रम गेला, मला कळून चुकलं होतं. लक्ष्मीपती ते मनसा स्मरामी. माझ्या जीवनाचं ध्येय केवळ बायका पूरक करण्यात नाही, माझा संसार काही वेगळा आहे. फटफटल्यासारखं झालं समर्थाना नारायणाला, आणि नारायणाने जी धूम ठोकली महाराज, आणि त्यानंतर जे केलं त्याचं नाव आहे शुद्ध नित्यनी. सतत 12 वर्ष श्रीराम जय राम जय जय राम. शेणाचा मारुती केला, शेणाचा हातानं तयार. नाशिकच्या जवळ ते गाव गोमयाचा मारुती येते, आणि त्या मारुतीला आपलं सर्वस्व मानून त्याच्या पुढे भीमरूपी महारुद्रा
वज्र हनुमान मारुती. हे स्तोत्र टप्प्यात रचलेले बरं का, एकदम नाही रचलेलं. एक वर्ष मागे पडावं तपश्चर्येचं. त्या तपश्चर्येमध्ये हा नित्यनेम केला, ग्रंथ वाचले, तयारी केली. त्यातून कळालं शुद्ध काय, अशुद्ध काय, बेशुद्ध काय. आपला नित्यनेम असतो, परंतु तो शुद्ध असतो का बेशुद्ध आपल्यालाच कळत. नित्यनेम काय लोकांचं नाही का, लोकांना उठल्याबरोबर चहा लागतो काही लोकांना, न तोंड धुता. आपल्याकडे अजून बरं आहे की निदान तोंड धुतल्यावरती भांड्याकडे जातो आपण, कशाच्या, चहाच्या. परंतु हे जी शहरात राहणारी लोक आहेत ना, ते तोंड न धुता चहा पितात. त्याला नाव आहे, त्याला नाव आहे बेड टी. बेडवर उठल्याबरोबर टी, त्याचं नाव बेड टी. दॅट इज नॉट बेड टी, दॅट इज बॅड टी. नित्यनेम. काही जणांना चहा घेतल्याशिवाय तिकडे जाताच येत नाही. काही जणांना आतमध्ये पेपर वाचल्याशिवाय त्यांचा पुढचा नित्यनेम होत. नित्यनेमच हा सुद्धा आहे, पण हा शुद्ध आहे का? शुद्ध आहे. समर्थांनी एक शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे. अनित्याचा भ्रम गेला. नित्यनेम करावा, पण कुठला? शुद्ध नित्यनेम केला. आणि हा नित्यनेम केल्यावर काय होतं, त्याचं फळ समर्थांनी पुढच्या चरणात सांगितलं. नित्य हा विचार केला, स्वधर्म आचार. हा नित्यनेम टिकावा. ह्या उपासनेचं तपाचं साधने आणि साधनेचं मोक्षात रूपांतर व्हावं, यासाठी काय करावं लागतं? तर म्हणाले नित्य हा विचार केला. हो, काय नित्य आहे, काय अनित्य आहे, मला सांगा तुम्ही. आमच्याकडे देश, काल आणि वस्तू या 3 स्वरूपामध्ये नित्याचा विचार आहे, बरं का? देश म्हणजे काय? आता आपण सध्या कुठे आहे? तुम्ही म्हणता जालन्यात कुठे आहे? कर्व्यात कुठे आहे? विठ्ठल मंदिरात. ठीक. आता आपण जिथे सध्या आहोत तो झाला आपला देश. आता मी कुठला आहे? पत्रिकेवर नाव माझं छापले गोंदी हा माझा देश आहे. एरवी मी कुठे असतो? एरवी गोंदीत असतो. परंतु आता सध्या मी कुठे आहे? सध्या मी जालन्यात आहे. गोंदीत आहे का? नाही. मग मी तिथं आहे, इथं नाही. एरवी असतो का इथे? एरवी कुठे आहे? एरवी तिथे. आज कुठे आहे? आज इथे. मग याच्यामध्ये नित्यत्व आहे का? अनित्यत्व आहे. मी काय नित्य कर्त्यात उभा आहे काय? कधी गोंदीला आमचे वडील तर कीर्तनात मोठ्या विनोदी शैलीत कधी ते म्हणत असेल, आमची तिघायची 30 थळी. म्हणजे मी गोंदीला, वडील आमचे बंधू छत्रपती संभाजीनगरला, मी बदनापूरला. तिघं ठीक आहे. काशी, गया, प्रयाग. कोणाचा कोणाच नाही. ज्या ठिकाणी आपण असतो त्या ठिकाणी तरी आपण कायम असतो का? विचार करा. हाच नित्य विचार आहे. देश परत्वे आपण नित्य आहोत काय? आपण स्वतः, बाकीचं सुखंडात जाऊ द्या, आपण जरी नित्य आहोत का एका ठिकाणी? आज इथं तर उद्या तिथं, परवा तिथं, तेरवा तिथं आहेत काय का जागेवर? नाही. याला देश परत्वे विचार म्हणतात. एक विचार आहे काल परत्वे. काल परत्वे म्हणजे काय? आपले पूर्वज आधी होते का नव्हते? होते ना. ते होते म्हणून तर आपण आहेत. ते जर नसते तर त्यांचे पूर्वी जिवंत राहिले असते का? आपले आजोबा पण सध्या आहेत का? नाही. बरं, आपण आता आहोत. परंतु कीर्तन झाल्यावर अचानक जर लाईट गेली आणि वरच्यानं फ्यूज आपलं काढून घेतलं, तर आता असलेले पुन्हा आहेत का? याला म्हणायचं काल परत्वे विचार. वासांसी जीर्णानि यथा विहायो नवानि गृह्णाति नरोपराणि. काय खरंय? क्षणभंगूर नाही भरमसा. क्षणात लोक म्हणते चहा पित होते. हो, चहा सकाळी आम्ही बोललोच ना त्यांच्याशी. सकाळी आम्ही गेलो,
सुनबाईला चहा करून आणला, कपातला चहा बशीत ओतला हो, बशीतला ओठाला लावला, पण पोटात गेला नाही. काल परतवे आहे ते नित्य नाही, काल परतवे सुद्धा नित्यता नाही. त्यासाठी एका कवीनं वर्णन केलं, का उगाच फिरसी बारे, समज नाही सारे, फिरुनी गावारे, भ्रमामध्ये भुलती, भ्रमामध्ये भुलती. जा शरण श्री हरी पायी तरीच भवती, जा शरण श्री हरी पायी तरीच भवती. बाईला धनिक पैशाची मारी हाका, तिला गरज नसे पुरुषाची मारी हाका. काही मांडी हळूच मुषाची मारी हाका. आता बाई कसे तरी करू, कसा धरू, लहान लेकरू, याला कोण खुशी, याला कोण खुशी. शरण हरी पायी तरी भवती, का उगाच फिरती भारी, फिरुनी गावारी, भ्रमामध्ये भुलती, भ्रमामध्ये भुलती. शरण श्री हरी पायी तरी भवती. त्यांना आत्ता चहा बशीत ओतला होता, ज्याच्या पोटात गेला नाही. त्याचा जर चहा तसाच राहिला तर कोण येतं आधी मांडी द्यायला? पोरं बाळ तर नसतात, कुणी अमेरिकेला, कुणी जपानला, कुणी इटलीला. अरे मोठमोठ्यानं टांगो फोडते. ज्याच्या हिरो होंडावर तिनं बसून आयुष्यभर प्रवास केला ती मोठमोठ्यानं ओरडायला लागते. बाईला धनीन पैशाची मारी हाका, मोठमोठ्यानं ओरडायला लागते. चार सगळे आजूबाजूचे लोक गोळा होतात. ती कुणासाठी हाका मारते? अरे तिला गरज नसे पुरुषाची. स्पष्ट लिहितो कवी, मारी हाका. लोक म्हणतात सारखा बाजूला सारखा, नका जास्त रडू, पुरुष विधी उरकण्यासाठी. ती सुद्धा तिची दिलेली मांडी काढून घेते. काढी मांडी हळूच मुषाची मारी हाका. तिच्या पुढचा प्रश्न वेगळा असतो. आता बाई कसे मी करू, कसा धीर धरू, लहान लेकरू, याला कोण पोशी. प्रत्येकाचा भ्रम आहे की हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे. यासाठी नित्य विवेकाची गरज आहे. यासाठी स्वधर्म आचरणाची गरज आहे. भ्रमाची निवृत्ती व्हावी कधीतरी. आणि जो सतत भ्रमात असतो ना, त्याच्यासाठी संज्ञा आहे भ्रमर. भ्रमर माहिती का तुम्हाला? कशाला म्हणतात? भुंगा. जो सतत घोटमळत असतो कशाभोवती? त्या पराग कणांभोवती सतत सतत सतत. ज्ञानोबा यांनी त्याला उपदेश केला, बाबा ह्या अनित्याच्या मागे लागू नको. ऋण झड ऋण झुण रे रमरा, कांठी तू अवगुण रे रमरा. ऋण झड ऋण झुण रे रमरा, कांठी तू अवगुण रे रमरा. चरण कमल रे भवरा, चरण कमल
निश्चळ रे भ्रमरा श्रीमद भागवतामध्ये अनेक गीत आहेत. त्यात एक गीत उद्धवाला या गोपिकांनी उपदेश केलाय महाराज. त्या गीताचं नाव आहे भ्रमरगीत. भ्रमरगीत हे भ्रांतिमान अलंकाराचं उदाहरण आहे असं देगलूरकर महाराज म्हणाले एका कीर्तनात. आणि हा जो अभंग आहे ना, या अभंगामध्ये सुद्धा ज्ञानोबरायांनी संस्कृतमधला भ्रांतिमान अलंकार वापरलाय. भ्रमातून बाहेर येण्यासाठी केलेला उपदेश. उपदेश कुणाला आहे? समोर भ्रमर आहे परंतु उपदेश तुम्हाला आहे. चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगी तू. आता मला सांगा, तो काय पायाजवळ घुटणार आहे का? मग ज्ञानोबरायांचा भ्रमर वेगळा आहे. वेगळा आहे. आपण जे बसतो ना सगळे हे आपण म्हणतो काय भोंग्यासारखे लोक गोळा झाले. मला सांगा, जालन्यात तितकेच लोक आहेत का? अनेक आहेत ना. आता इथे घरी घरोघर नसतील का लोक? इथं गोळा किती झाले? त्याच्या पायाजवळ रुंजी घालणार. त्याच्या पायाजवळ कोण येतात? ज्यांना काही स्वतःचा उद्धार करायचा, ज्यांना भ्रमातून मुक्त व्हायचं आहे. नित्य हा विचार. आपण जे हे करतोय ना याला स्वधर्म म्हणतात. वास्तविक हे काही करायची गरज नाही महाराज. हे कुठे करायची काही गरज आहे का? दरवर्षी कीर्तन ठेवा, गणेश कार्यक्रम ठेवा, भजन ठेवा, काही गरज नाही ना. परंतु हे करणं याचंच नाव स्वधर्म आहे. केला स्वधर्म आचार हाच आपला धर्म आहे. भगवंताच्या पायाजवळ येऊन बसणं. समर्थ म्हणतात संसारिकाला त्याग घडत नाही, पण तो कथा कीर्तनात निदान तास 2 तास बसतो ना, सगळं सोडून बसतो की नाही? पारायणाला बसतो की नाही? निदान 15 मिनिटं एखादा अध्याय वाचेपर्यंत सगळं सोडून मग लक्ष देतो का? दूध तापतंय का? मोबाईल वाचतोय? नाही देत लक्ष आपण. निदान कधीपर्यंत? आपल्या पारायणाच्या ओव्या संपेपर्यंत का होईना त्याग घडतो की नाही आपल्याला? समर्थ म्हणतात फार झालं. एवढा जरी त्याग तुम्ही केला तर तुम्हाला गोल्ड मेडल. कीर्तनाच्या निमित्तानं तुम्ही तासभर तुमचं घरदार संसार सोडून जरी इथे येऊन बसले तर हे फार मोठं वैराग्य आहे. फार मोठं वैराग्य आहे समर्थ म्हणतात. प्रापंचिकाचं हेच वैराग्य आहे. केला स्वधर्म आचार. आणि हे एकदा का केलं की मग काय होतं? देह बुद्धी अनर्गळ. मग इथे एकदा का येऊन बसलं की माणूस देहावर राहत नाही. बघा तुम्ही कीर्तनामध्ये आपण येऊन एकदा का बसलो की आपल्याला आपल्या देहाचं भान राहतं का? मला तर नाही राहत बा बोलतात. तुमचं काय ते मला माहिती. तुम्ही कीर्तन कसं ऐकता? नेमकं कीर्तनकारांकडे कुठल्या अँगल न पाहता त्याच्यावर ते डिपेंड आहे. कीर्तनाला प्रवचनाला बसणं आणि इतर गोष्टींना जाऊन बसण्याची फार मोठा फरक. आमचे वडील नेहमी सांगतात कीर्तनाला माणसानं पुढं बसत जावं आणि सिनेमाला मागं बसत. सिनेमाला जर समोर जाऊन बसलं तर पडद्यावरचं व्यवस्थित दिसत. सिनेमा हा अंधारात असतो, कीर्तन उजेडात असतो. सिनेमा आपल्याला अंधाराकडे नेतो, कीर्तन आपल्याला तमसोमा ज्योतिर्गमय. म्हणून कीर्तन प्रवचन सत्संग हे काय करतात? माणसाला ताळ्यावर आणतात, सावध करतात, उजेडात आणतात, जागत करतात. म्हणून कीर्तनाला जातात. म्हणून कीर्तनाला जाऊन बसावं. तेवढं अर्धा तास 1 तास जरी आपण आपलं सगळं सोडून दिलं ना तर आपण फार मोठं कमवलं. फार मोठं कमवलं. आज ना उद्या कधी ना कधी या जीवावरती त्याचा संस्कार होतो आणि माणसाचं साधन बळकट होत चालतं. देह बुद्धी अनर्गळ. माणसाचा देह काही क्षण का होईना, काही क्षण का होईना ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी.
देव ऐसा देव ऐसा ब्रह्मभूत काया ब्रह्मभूत काया होते कीर्तनी ब्रह्मभूत काया ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाई सा तुकोबारायांचं वचन आहे. कीर्तनात काय होतं तर म्हणाले कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तनामध्ये कीर्तनकार असो का श्रोता असो कुणी असो काय होतं तो शरीरानं त्याच्या शरीरावर राहत नाही, देहानं देहावर राहत नाही. काय होतं तो देहावर नसतोच, त्याचं काहीतरी वेगळंच असतं. यालाच म्हणाले समाधी. यालाच समाधी म्हणतात बरं योगाच्या. समाधी म्हणजे काय? देह असतोच योगाचं जागेवर, परंतु तो देहावर आहे याचं त्याला भान नसतं. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. आपण ब्रह्मीभूत कोणाला म्हणतो? जे गेले त्यांना म्हणतो आहे की नाही. ब्रह्मीभूत म्हणजे काय? जे ब्रह्मात विलीन झाले ते. तुकोबाराय असं एका कीर्तनात म्हणाले, लोक म्हणाले सिद्ध करा. काय सिद्ध करा? सांगणं सोपं आहे. एखादा जर भेटला उभा राहिला जागेवर तो म्हणाला सिद्ध करा. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी आणि भाग्य तरी ऋणी देवाय सा तुकोबाराय म्हणाले नक्की सिद्ध करतो, नक्की सिद्ध करतो. हे तुम्हाला सिद्ध करून मी दाखवीन. माझे शब्द आहेत ना, मी माझे शब्द नक्की सिद्ध करून दाखवीन. आणि तुकोबाराय ज्या दिवशी सदैव वैकुंठाला निघाले ना, तुकोबारायांनी कीर्तनाला अभंग हात घेतला. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाई सा. तुम्हाला माहिती का तुकोबारायांचं वैकुंठाला कसं झालं? अनेक वाद प्रवाद आहेत त्याच्यावर, परंतु मी एका जाणकार अधिकारी माणसाकडून असं ऐकलं त्याच्या कीर्तनामध्ये की तुकोबारायांनी म्हणाले हा अभंग घेतला त्या दिवशी कीर्तनात. कुठला? हा हे कळलं ज्या कुठल्या अभंगात आहे तो. हे काही सुरुवात नाही, समजलंय? ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. समाधीचे सुख सांडा ओवाळून ऐसा हा कीर्तनी ब्रह्मरस आहे की नाही? असं सगळं त्याच्यामध्ये वर्णन आहे. लोक म्हणाले काही तुम्ही थापा मारतो, कीर्तनच कुठं समाधी लागते का? कीर्तनात जर समाधी लागली असते तर लोक असे घरदार सोडून कपाटामध्ये स्वतः त्यांनी कोंडून घेतलं असतं. काही गप्पा मारायच्या वगैरे तुम्हाला लोक काय बोलवतात कीर्तनावर काही सांगायचं आणि आम्ही काही ऐकायचं काय तो सिद्ध करून दाखवतो. मी बोललो ना, मी सिद्ध करून दाखवतो. तुकोबारायांनी त्या दिवशी अभंग घेतला महाराज आणि चालू कीर्तनात तुकोबाराय लोकांना दिसे नासे झाले. याचं नाव ब्रह्मीभूत काया सिद्ध. लोकांना नुसतं घर 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 विमानाचा आवाज आला आणि लोक मग धावू लागले बाहेर त्या आवाजाच्या दिशेनं. हे वैकुंठ गमन तुकोबाराय असते. तुकोबाराय कीर्तनामधून अदृश्य होता. लोकांना नुसता आवाज येतो विमानाचा. ही ताकद कीर्तनाची, ही ताकद भजनाची, ही ताकद हरिनामाची आहे, ही ताकद स्वधर्माची आहे. अरे स्वधर्म काय करत नाही? एकदा का माणूस स्वधर्माला चिटकून राहिला ना, माऊली म्हणतात अगा स्वधर्म हा आपुला जरी का कठीण झाला तरी तो ते अनुष्ठीला भला देखे. येरू आचार परावा तो देखता कीर बरवा करू परी आचरताचे आचरावा आपुलाची स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावा. त्याच्या खाली माऊलींची टीका आहे. माऊली म्हणतात स्वधर्मासाठी काय करावं? छत्रपती संभाजी राजांसारखं बलिदान करावं. वेळ पडली ठणकावून सांगावं समोरच्याला की माझा हाच धर्म आहे, मी याच धर्मात जन्माला आलो, मी जे करतोय ते हे म्हणजेच माझं धर्म आहे, हे माझं जे चाललंय ते. येरू आचारू तो परावा तो देखता किर बरवा. किती काही चांगलं असेल तरी आचरताचे आचरावा आपुलाचे. नित्यनेम माणसाला एवढं पक्क करतो,
एवढं दृढ करतो. देह बुद्धी अनर्गळ, त्यातून माणसाची देह बुद्धी अनर्गल होते. बोधे पिटला विटाळ, मी देह आहे की भ्रांती नष्ट होते. महाराज, भ्रांती अनेक प्रकारची. माणसाला 3 गोष्टींची भ्रांती मुख्य. पहिली काय? देह तादात्म्य. मी म्हणजे देह, ही सगळ्यात मोठी भ्रांती. मी म्हणजे कोण? मी म्हणजे हात का? मी म्हणजे पाय का? मी म्हणजे डोळे? मी म्हणजे कोण? देह म्हणजे मी. ही फार मोठी भ्रांती आहे तुम्हाला. ही पहिली मुख्य भ्रांती. दुसरी भ्रांती आहे जगत सत्यत्व. हे जे आजूबाजूला दिसतंय ना, हे सगळं सत्य आहे. ही मोठी भ्रांती आहे. हे सत्य नाही. सत्य काय आहे ते आपल्याला कळायलाच आहे. सत्य साच खरे, नाम विकोवाचे बरे. तुकोबारायांनी ठासून सांगितलं. सत्य काय ते आपल्याला कळायला तयार नाही. आपल्याला जग सत्य वाटतं. जग सत्य नाही, जग मिथ्या आहे. आणि आपल्याला देव परमार्थ हे मिथ्या वाटतं. उलट आहे नाही. या 3 आपल्या मुख्य भ्रांती. आणि आपल्याला वाटतं आपण चिरकाळ जगू. मरे एक त्याचा तुझा शोक आहे, पण तरी सुद्धा अकस्मात तोही पुढे जात आहे, पण तरी सुद्धा पुरे ना जनी लोभ. कळत सगळं पण वळत नाही ना. कळत नाही. कळायला लागलं ना आपल्याला. आपण एखाद्याच्या अंगी जर गेल्यावर आपल्याला कळत नाही का? याच्यासारखं आपल्याला एखाद्या दिवस खूप तेल निघून कळत नाही आपल्याला. कळत नाही. आपल्या डोक्यावरचे काळ्याचे पांढरे झाले, आपण काय करतो? काय करतो? येतो का कथा कीर्तनाला? नाही, नाही येत. आपण दुकानात जातो. तो 15 रुपयांचा हेअर कलर वाला शॅम्पू आणतात, आपण हे करतो. आपण काय करतो? पूर्वीच्या काळात तरी त्या पुढे महाग होत्या. आता 15 रुपये. 15 रुपये. काळ्याचे पांढरे, पांढऱ्याचे पिवळे, पिवळ्याचे पुन्हा काळे. कृतांत कटका मलध्वज जरा दिसू लागली. पुरच्छर गजासवे झगडिता तनु भागली. सहाय दुसरा नसे तुझ विडे बळे आगळा. नभो जरी उतागळा स्मरी कापितो आगळा. गोपाल कृष्ण भगवान. आपल्याला कळत नाही, आपले दिवस जवळ यायला लागले. आम्हाला लहानपणी संस्कृत मध्ये एक कथा होती. आमच्या वडिलांचा असा कटाक्ष की कीर्तनात एखादा तरी दृष्टांत लोकांना सांगा. म्हणजे काय होतं, आपला जो सिद्धांत आहे तो त्यांना पटतो. सिद्धांत पटवून देण्यासाठी दृष्टांताची अत्यंत गरज आहे. आता वास्तविक पाहता नारदीय कीर्तनात जो उत्तर रंग असतो तो पूर्ण दृष्टांतासाठीच आहे. एक्सप्लेनेशन. नारदीय कीर्तनामध्ये दृष्टांताला सिद्धांत इतका इक्वल वेटेज. इक्वल. जेवढा वेळ पूर्वरंगाचा तेवढाच वेळ उत्तर रंगाचा. पण तरी सुद्धा कीर्तनाचा नियम म्हणून पटकन 2 मिनिटात दृष्टांत सांगतो, पूर्वरंग आठवतो. काय होतं? मरे एक त्याचा तुझा शोक आहे. अकस्मात कोणी कळत नाही. हे कळत नाही. ही फार मोठी भ्रांती आहे आपली. ही भ्रांती आहे. ही भ्रांती. आपल्याला जे होतं ते स्मशान वैराग्य होतं. आणि यांना जे होतं ते प्रसूती वैराग्य. ज्या वेळेस कळा सुरू होतात ना, प्रसूत होतात ना. आता काही कळा येत नाहीत आता पहिल्यासारख्या. पूर्वीच्या काळीचे डिलेव्हरी नॉर्मल व्हायची. आता कळा यायचे इंजेक्शन द्यावे लागतात तेव्हा कळा येतात. नाही तर कळाच येत नाही. पेनलेस ऑपरेशन. लेकरायला सुद्धा पेनलेस इंजेक्शन येतात. आता मला लेकरू झालं म्हणून मला माहित झाले. ते डोस द्यावे लागतात ना वेगवेगळे. तर त्याच्यात जे श्रीमंताचे लेकर असतात म्हणे ते काही टोचून घेत नाही. तर त्यांचे सुद्धा पेनलेस इंजेक्शन. अरे जुन्या काळामध्ये जेव्हा प्रसूती व्हायची, ती दाई जेव्हा प्रसूती कक्षामध्ये जायची, त्यावेळी जो त्रास व्हायचा त्या त्रासात असं वाटायचं की नारायणा हे जीवन इतकं संपलं. त्याला म्हणतात प्रसूती वैराग्य. एकदा का प्रसूत झाली आणि एकदा का क्या क्या क्या, तिला एकदा का तो आवाज ऐका कानावर आला की तिचं वैराग्य तिथे गळून पडतं. आणि त्यानंतर म्हणते कुठे माझं देखील मला दाखवा. आपलं स्मशान वैराग्य काय आणि यांचं प्रसूती वैराग्य काय? आपलं क्षणिक वैराग्य आहे. वाक्य आपला सगळा काळ ब्रह्मात आहे. एक राजा होता. राजा
आणि त्या राजाच्या दरबारावर नाद कशाचा होता तर तो काय करायचा, वेगवेगळे कविता ऐकायचा. आता त्या काळात काही व्हॉट्सअप नव्हतं, इंस्टा नव्हतं, स्नॅपचॅट नव्हतं, काही करमणुकीचं साधनच नव्हतं ना. हे राजे लोक काय करायचे, हे असे बरेचसे मनोरंजन जे करणारे लोक असायचे ते त्यांच्या दरबारात असायचे, ते त्यांचं जाऊन मनोरंजन करायचे. तर राजाला टाइमपास थोडासा म्हणून एक कवी आला आणि तो कवी आल्यानंतर त्याची कविता त्या राजाला त्यांना ऐकवली. त्याला वाटलं की आपल्याला राजा काही बक्षीस देईल, काही सोन्याचा मोहरा, काही एखादा घोडा, एखादं कड सोन्याचं काहीतरी देईल. त्याची कविता एवढी डेंजर होती महाराज, त्या राजा म्हणाला पहिले याचा कडेलोट करा, पहिले याचा कडेलोट करा. काय कविता केली म्हणे, काही कविता, अशा कुठे काही कविता असतात. राजा हुशार होता, जुन्या काळातला राजा. कविता त्याला चांगल्या कविता ऐकायचा ना, तो म्हणाला हे काय चिल्लरपणा, कोण कवी हा, कोण उभा केला, कुणी आणला माझ्या समोर, याला आधी तिथे शिक्षा टकमक टोकावून याचा कडेलोट करा म्हणाला. ते घाबरलं ना. त्याचं नाव होतं भुक्त. त्या कवीचं नाव काय होतं, भुक्त. भुक्त. तो म्हणाला महाराज माझी तुझी शेवटची इच्छा काय बोल. म्हणाला महाराज मला फक्त एक रात्र जेलमध्ये ठेवा, उद्या माझं कडेलोट करा. कवी हुशार होता, कवी नाही तरी हुशार करतो. जे न देखी रवी ते देखील कवी. तो म्हणाला मला फक्त रात्रभर जेलमध्ये ठेवा, उद्या त्याला मला पुण्यतिथी माझी कधी तुम्ही साजरी केली मला काही हरकत नाही. तो भुक्त त्या ठिकाणी ते जेलमध्ये त्याला घातलं, हातामध्ये साखर धुणं म्हणजे तो म्हणाले तुम्हाला आज काय भेटणार. तो म्हणाला काहीच नाही, मला एक कागद आणि दौत द्या म्हणाला. अरे म्हणे तुझ्या कवितांमुळे तू जेलमध्ये, तरी तुला अजून कविता लिहायला वाटत म्हणे. एक कविता करायची म्हणे मला राजांवरती, आणि त्यांना माझा एक श्लोक मला ऐकवायचा, एवढी माझी इच्छा पूर्ण करा म्हणाला. ते सैनिक गेले, राजाला म्हणाले, राजा म्हणाला याला केलेली शिक्षा कमी वाटायला लागली, म्हणजे याला अजून मला एखादा श्लोक ऐकवायचा आहे. म्हणाला शेवटची इच्छा आहे म्हणाला, ह्याच्यानंतर काही इच्छाच नाही तुला. राजा म्हणाला काही हरकत नाही, उद्या याला दरबारात बोलवा. त्यानं आदल्या दिवशी तो श्लोक लिहून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी बंदोबस्तामध्ये लोक जमा झाले, गर्दी. हा आता नेमके काय ऐकवतो राजा. राजा सिंहासनावरती बसलेला, सगळे दरबारी लोक बसलेले. हा आला, हातात पायात बेड्या, कागदावरती श्लोक लिहून ठेवलेला पण कंठस्थ झालेला त्याच्यात. त्यानं तो कागद जो कोणी वाचणारा होता त्याच्या हातामध्ये दिला. राजाला अनुज्ञा मागितली, म्हणाले माझं काव्य एवढं आहे का, नंतर माझी पुण्यतिथी काय, काहीच अडचण नाही. तो जो कोणी त्याचा प्रधान होता त्यानं तो कागद उघडला महाराज आणि त्यानं वाचायला सुरुवात केली. त्याचे दोन्ही हात कर्कतून आवळलेले बेड्यांनी, आपण डोळ्यासमोर चित्र आणलं. राजा सिंहासनावर बसलाय आणि प्रधान त्याचा त्या कवीचा शेवटचा श्लोक राजाला ऐकवतोय. तो कवी असं म्हणू लागला, भट्टिर्नष्टो भारविश्चापि नष्टो भिक्षुर्नष्टो भीमसेनोऽपि नष्टः भुक्तश्चाहं भूरिमित्तस्तथा त्वं भागौ पंक्तौ अन्तकः सन्निविष्टः गोपाल कृष्ण भगवान की. हे सगळे कवी आहेत बरं का संस्कृत मधले. कोण कोण, भट्टी नावाचा एक फार मोठा कवी होतो. जरा त्याला 12 खडीचं ज्ञान होतं. भच्या भ, भा, भी, भी, भू आणि भू फरक आहे. फरक भ भा नंतर पहिली भी, नंतर दुसरी भी, नंतर पहिला भू, नंतर दुसरा भू. त्या राजाचं नाव होतं भूरी वित्त. भूरी म्हणजे जास्त, वित्त म्हणजे पैसा. ज्याच्याकडे जास्त पैसा असतो तो खरं म्हणजे राजा असतो. राजा होणं हे खरं म्हणजे पैसेवाल्याचंच काम आहे. त्याचं नाव होतं भूरी वित्त. त्याचं अक्षर कशापासून सुरू व्हायचं, दुसरा भू. आणि हा कोण होता, भुंकणारा भुक्त. तो म्हणाला भट्टीने नष्टो, भट्टी मेला, गेला म्हणाला. तुमच्या सारख्याच एका राजाने त्याचा कडेलोट केला, तो गेला. भारविश्चापि नष्टो, भारवी नावाचे फार मोठे कवी होऊन गेले, ते सुद्धा गेले म्हणून. भ गेला, भा गेला. भिक्षुर नष्टो, भिक्षू सुद्धा गेला.
भीमसेनोपि नष्टः. भीमसेन नावाचा एक कवी होता, तोही गेला म्हणाले महाराज. माझं नाव भुक्तय आणि तुमचं काय गुरुविद्या. आज जर तुम्ही मला मोकळं केलं उद्या तुम्हालाच ऍडमिट करावं लागणार. तो म्हणाला नका देऊ याला शिक्षण. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे ज्ञान होण्यासाठी, हा भ्रम निवृत्त होण्यासाठी काय करावं लागतं? समर्थ म्हणाले फक्त आणि फक्त नित्यनेम करावा लागतो. तो नित्यनेम एकदा का केला की ज्ञान होत. रामदासी ज्ञान झाले झाले, रामदासी ज्ञान झाले झाले, रामदासी ज्ञान झाले. Yeah.